Good morning, student. Welcome to e-learning program. Today we are learn the point second of pair of straight line, that is homogeneous equation of second degree. पण पाठीमागच्या लेक्चरला पहिला जो पॉइंट आहे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स तो पाहिलेला आहे. जर दोन लाईनचे इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं कंबाईन इक्वेशन कसं फाइंड करायचं, किंवा जर कंबाईन इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचे सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन कसे फाइंड करायचे ते पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेले. तर जो सेकंड पॉईंट जो आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, तो जो पॉईंट आहे तो आपण हा जो लेक्चर आहे या लेक्चरला पाहूया. पहा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. सुरुवातीला डिग्री ऑफ अ टर्म कशाला म्हणायचं. डेफिनेशन: the sum of the indices of all variables in a term is called the degree of the term. त्यानंतर homogeneous equation कशाला म्हणायचं homogeneous? An equation in which the degree of every term is same is called homogeneous equation. For example, x square plus 3xy is equal to 0 आणि 7xy minus y square is equal to 0. आता यामध्ये प्रत्येक जी टर्म आहे त्या प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे ती कशी आहे, सेम आहे. फर्स्टची पॉवर 2 आहे, तसेच सेकंड टर्म जे आहे 3xy, x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे. आणि ते डिग्री ऑफ टर्म कशाला म्हणायचं तर सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स, म्हणजे हे जे व्हेरिएबल्स आहेत यांचे जे इंडायसेस आहेत त्याची सम 1 + 1 2, म्हणजे ती डिग्री जी आहे ती काय आहे, सेम आहे. म्हणून हे जे इक्वेशन्स आहेत यांना काय म्हणायचं, होमोजिनियस इक्वेशन्स ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. हे कशामध्ये आहेत व्हेरिएबल्स, एक्स आणि वाय मध्ये आहेत. पुढे homogeneous equation of degree 2 in x and y has the form, कुठल्या फॉर्म मध्ये तर ax square plus 2hxy plus by square is equal to 0. मग थिअरम: the combined equation of pair of lines passing through the origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. Teaching combined equation of pair of lines passing through origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. तर जनरल होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय काय आहे तर ax square plus 2hxy plus by square is equal to 0. हे जे जनरल इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे पासिंग थ्रू ओरिजिन. हे होमोजिनियस म्हणजेच कुठला आहे तर जॉईंट इक्वेशन आहे, कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स आहे पासिंग थ्रू ओरिजिन. मग आपल्याला हे इक्वेशन दाखवायचे. मग सुरुवातीला आपण प्रूफमध्ये काय लिहिलं, लेट a1x plus b1y is equal to 0 and a2x plus b2y is equal to 0 be any two lines passing through origin. ह्या दोन लाईन कशामधून पास होतात, ओरिजिन मधून पास होतात. मग therefore their joint equation or combined equation is a1x plus b1y into a2x plus b2y is equal to 0. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर a1 into a2 into x square plus a1 into b2 into xy plus b1 into a2 into xy plus b1 b2 into y square is equal to 0. आता यामधून xy कॉमन घेता येईल. मग a1 a2 x square प्लस ब्रॅकेटमध्ये a1 into b2 plus b1 into a2 into xy plus b1 into b2 into y square is equal to 0. And put a1 a2 is equal to
a1 b2 plus b1 a2 is equal to twice h and b1 b2 is equal to b. Therefore equation will be ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आणि हे काय आहे तर homogeneous equation of degree 2 in x and y, that is which is a homogeneous equation of degree 2 in x and y. परीक्षेला थेरम परीक्षेला 2 मार्कसाठी किंवा विचारू शकतात. तर लक्षात ठेवायचं जनरल इक्वेशन जे आहे homogeneous equation of degree 2 in x and y. हे कशाचे जॉईंट इक्वेशन आहे तर या दोन लाईन ज्या आहेत पासिंग थ्रू ओरिजिन मधून जातात त्या दोन लाईनचं ते जॉईंट इक्वेशन आहे. तर सेकंड थेरम पहा, हा बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलाय. आता पण 4 मार्कसाठी परीक्षेला विचारला होता पहा पाठीमागच्या वर्षी. थेरम स्टेटमेंट homogeneous equation of degree 2 in x and y, that is ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represent a pair of lines passing through origin if h square minus ab is greater than 0. हे जे homogeneous equation आहे हे रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. त्याचं प्रूफ आपल्याला लिहायचं आहे. कन्सिडर द होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. ते इक्वेशन लिहिलं. काय इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर लिहिला 1. आता आपल्याला याच्यामध्ये 2 केसेस घ्यायच्यात. मग b इज नॉट कन्सिडर 2 केसेस. b इज इक्वल टू 0 अँड b इज नॉट इक्वल टू 0. मग सुरुवातीला b इक्वल टू 0 घेतलं. Therefore equation 1 will 1 becomes b equal to 0 घेतलं तर काय येईल ax square plus 2hxy is equal to 0. त्यामधून x कॉमन घेता येईल. x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल ax plus 2hxy is equal to 0 which is the combined equation of lines, which is combined equation of a lines x is equal to 0 and ax plus 2hy is equal to 0. हे जे दोन लाईन्स आहेत which do not contain any constant and which is passing through origin. ह्या दोन्ही लाईन कशामधून पास होतात? ओरिजिन मधून पास होतात. मग पुढे there are linear equation in x and y and do not contain any constant. Therefore, the equation 1 represents pair of lines both through the origin, both passing through the origin. ही झाली पहिली केस. आता सेकंड केस घेऊया. b is not equal to 0. सेकंड केस घेतलं b is not equal to 0. मग इक्वेशन ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आता दोन्ही साईडला काय केलं मी b ने मल्टिप्लाय केलं. मग मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय b. Therefore ab into x square plus 2h into b into xy plus by square is equal to 0. आता हे ab x square ची जी टर्म आहे ती मी राईट साईडला घेतली, ती मायनस होईल. b square into y square plus 2h into b into xy is equal to minus ab into x square. आता लेफ्ट साइडला टर्म जे आहे ही कंप्लीट स्क्वेअर असला पाहिजे. आता इथे b into y स्क्वेअर प्लस 2 times b into y आणि इंटू hx. पुढे कशाचा स्क्वेअर असला पाहिजे तर hx चा काय असला पाहिजे स्क्वेअर असला पाहिजे. मग मी दोन्ही साइड मध्ये hx काय केलं h स्क्वेअर x स्क्वेअर ऍड केला. टू मेक LHS complete square we add h square x square to both sides, then we get b square y square plus 2h into b into xy
plus h square into x square is equal to h square into x square minus ab into x square. आता राईट साइड मधून एक्स स्क्वेअर काय करताय, कॉमन घेते. मग लेफ्ट साइड कशाचा स्क्वेअर आहे, तर बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. राईट साइड मधून एक्स स्क्वेअर कॉमन घेते. मग एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट. देअरफोर बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा सुरुवातीला याला स्क्वेअरमध्ये लिहिलं, त्याचा स्क्वेअर घ्यायला लागेल ना. स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर ॲज, इथे स्क्वेअर राहिला आहे, इंटू एक्स स्क्वेअर ॲज एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0. मग टेकिंग स्क्वेअर रूट. देअरफोर किंवा ही टर्म राईट साईडला जी आहे, राईट साईडची टर्म लेफ्ट साईडला घेतली तर काय होईल, मायनस. मग बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. फॉर्म्युला अप्लाय करा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफोर by plus hx plus square root of h square minus ab into x into second bracket by plus hx minus square root of h square minus ab into x is equal to 0. इथे फॉर्म्युला काय कुठला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला, तर ए मायनस बी इंटू ए प्लस बी. प्लस घेतलं, सेकंडला मायनस घेतलं. आता दोन्हीचा प्रॉडक्ट 0 आहे, दॅट इज फर्स्ट इज इक्वल टू 0. आणि किंवा यामधून पहिल्या जे ब्रॅकेट आहे त्यामधून काय करता येईल, एक्स कॉमन घेते. एक्स जर कॉमन घेतलं तर काय येईल, ब्रॅकेटमध्ये एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इंटू सेकंड ब्रॅकेट तसंच एक्स कॉमन घेतलं तर एच मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. आता दोन्हीचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे फर्स्ट इज इक्वल टू 0 किंवा विच इज कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. हे काय आहे, कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स आहे. दोन लाईन्स इक्वेशन आहे, एच स्क्वेअर प्लस एच इंटू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0 अँड h minus square root of h square minus ab into x plus by is equal to 0. या दोन लाईनचं ते काय आहे, कंबाईन इक्वेशन आहे. परंतु दीज लाईन ज्या आहेत, दीज आर लिनियर इक्वेशन इन एक्स अँड वाय. हे जे इक्वेशन आहेत हे लिनियर आहेत का, तर एक्सची पॉवर आणि वायची पॉवर 1 आहे, म्हणून लिनियर इक्वेशन इन एक्स अँड वाय अँड विच डू नॉट कंटेन एनी कॉन्स्टंट. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नाहीये, कॉन्स्टंट नाहीये, म्हणून दीज लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. देअरफोर वी ऑब्झर्व दॅट दीज लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड हेन्स द इक्वेशन 1 means ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represent pair of lines passing through origin if h square minus ab is greater than 0. असं जर तुम्ही परीक्षेला व्यवस्थित प्रूफ लिहिलं तर 4 मार्कला विचारलं तर 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळणार, किंवा 3 मार्कसाठी असेल तर 3 मार्क तुम्हाला मिळणार आहे. आता पुढचं रिमार्क आहे, नोट रिमार्क पहा. नंबर 1, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0, एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे, देन द लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1 आर डिस्टिंक्ट. इक्वेशन जे आहे कुठलं, तर जनरल इक्वेशन जे आहे दोन लाईनचं, त्या लाईन कशा असणाऱ्या, डिस्टिंक्ट असणार. देन द लाईन रिप्रेझेंटेड बाय 1 आर डिस्टिंक्ट. त्यानंतर एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0, या एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 आलं, देन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1 आर कोइन्सिडंट.
आणि थर्ड, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी यांची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली, निगेटिव्ह आली, देन इक्वेशन 1 डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. तर काय, त्या दोन इक्वेशन 1 जे आहे ते इक्वेशन 1 डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स किंवा एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0 आहे. रिमार्क लक्षात ठेवा, इफ बी इज इक्वल टू 0 then one of the line is y-axis whose slope is not defined and the slope of other line is minus a upon twice h. आपण पाहिलेलं आहे b इक्वल टू 0 घेऊन x इज इक्वल टू काय आलं, 0 आलं, म्हणजे ते y ॲक्सिसचं इक्वेशन आहे आणि सेकंड लाईन जे आहे त्या सेकंड लाईनचा स्लोप आहे मायनस a अपॉन 2h. त्यानंतर if h square minus ab is greater than equal to 0 and b is not equal to 0, then slope of the lines are m1 is equal to, second case मध्ये पाहिलेले, m1 is equal to minus h plus square root of h square minus ab upon b, आणि सेकंड लाईन स्लोप m2 is equal to minus h minus square root of h square minus ab upon b. तर हे जे रिमार्क आहेत हे रिमार्क लक्षात ठेवा. इक्वेशन 1 ते लाईन्स आहे, लाईन्स रिप्रेझेंट बाय इक्वेशन 1. डिस्टिंक्ट केव्हा असणार आहे तर h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन व्हॅल्यू 0, ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ज्या केसेस आहे ते लक्षात ठेवा. आता पुढचा जो पॉइंट आहे, सम अँड प्रॉडक्ट ऑफ दी स्लोप्स किंवा रिलेशन बिटवीन स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. On the joint equation of pair of lines passing through origin is the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. मग काय केलं याला, दॅट इज वाय स्क्वेअर स्टार्ट केलं, बी इंटू वाय स्क्वेअर प्लस 2hxy प्लस ax स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं, डिवाइडिंग बाय एक्स स्क्वेअर ॲज एक्स इज नॉट इक्वल टू 0. therefore b into y upon x bracket square plus 2h into y upon x plus a is equal to 0. याला इक्वेशन नंबर लिहिलं 2. let m be the slope of line, let m be the slope of the line passing through origin and its equation will be, m का आहे, स्लोप ऑफ लाईन आहे आणि ती जी लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन, इट्स इक्वेशन विल बी y इज इक्वल टू mx. या लाईनचा स्लोप आहे m आणि ही जी लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन, यावरून m काय लिहिता येईल तर y अपॉन x, इक्वेशन थर्ड. आता y अपॉन x इज इक्वल टू m सेकंड इक्वेशन मध्ये ठेवलं, therefore bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर लिहिलं 4. आता आपल्याला माहित आहे, आता हे जे इक्वेशन आहे bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0, याला काय म्हणायचं, दिस इक्वेशन इज नोन ॲज ऑक्झिलरी इक्वेशन. इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन इन m. हे जे इक्वेशन आहे bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0, हे काय आहे, ऑक्झिलरी इक्वेशन आहे. कशाचं, तर हे जे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, याचं ते ऑक्झिलरी इक्वेशन आहे आणि इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन इन m. मग इट हॅज 2 रूट्स, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणजे इट हॅज 2 रूट्स. मग देअर रिलेशन सम काय असते, लेट m1 अँड m2 बी द रूट्स ऑफ द इक्वेशन 4. आता m1 आणि m2 हे काय आहेत, रूट्स आहेत, ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स आहेत आणि जे ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट आहेत ते होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशनचे ते काय असणार आहे, स्लोप असणार आहे. तर लक्षात ठेवा, त्यामध्ये रिलेशन त्यांची सम काय असते -2h अपॉन b.
देअर सम इज -2h अपॉन बी आणि त्यांचा प्रॉडक्ट स्लोपचा प्रॉडक्ट ए अपॉन बी. लक्षात ठेवा, जर अशा टाईपचं रिलेशन दिले म्हणजे थोडक्यात इक्वेशन दिले ax² + 2hxy + by² = 0, तर या लाईनचे जे स्लोप आहेत m1 आणि m2 ते ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट असणार आहेत किंवा ऑक्झिलरी इक्वेशनचे जे रूट आहेत ते जनरल सेकंड डिग्री इक्वेशन जे आहे त्याचे ते काय असणार आहे, स्लोप असणार आहे. मग त्यांच्या स्लोपमध्ये रिलेशन काय, तर त्यांची जी सम आहे m1 + m2 = -2h अपॉन b आणि m1 × m2 = a अपॉन b. तर हे रिलेशन लक्षात ठेवा, कारण की यावरती आपल्याला प्रॉब्लेम पुढे सोडवायचे. तर रिलेशन काय, m1 + m2 = -2h अपॉन b आणि प्रॉडक्टमध्ये m1 × m2 = a अपॉन b. दोन्हीमध्ये b काय आहे, डिवाइड आहे. y चा कोएफिशियंट जो आहे दोन्हीमध्ये काय आहे, डिवाइड आहे. तर हे झालं रिलेशन. आता यावरती जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया. आता थांबूया. थँक्यू.